मस्त जबरदस्त चवीची सुक्की कोळंबी खूप भारी लागते बरं का खायला. भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा, कशाबरोबरही एकच नंबर लागते ही कोळंबी. सुकलेली कोळंबी या पद्धतीने असते, याला तुम्ही जाडं सुकट म्हणू शकता, पण ही ना जाड सुकट म्हणण्यापेक्षा ही सुकलेली कोळंबी मी बोलते याला. अजून याचं दुसरं नाव काय असेल ना तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आता इथे मी सुकलेली कोळंबी घेतली आणि तिचं आपल्याला तोंड काढायचं आहे, कारण तोंडाकडची बाजू जी असते ना ती खूप टोकदार असते. त्याकरता आपल्याला ना ही तोंडाकडची बाजू काढून घ्यायची. हाताने सहज पटकन निघते आणि जर हाताने लवकर निघत नसली ना तर काय करायचं, थोडंसं सुकटला गरम करायचं आणि नंतर कपड्यामध्ये टाकून तिला असं 2-3 वेळेस खाली आपटायचं, म्हणजे सगळी तोंडं निघली जातात त्याची व्यवस्थित असं. तर आता इथे मी बघा कांदा चिरला, टोमॅटो चिरला आहे आणि जी सुकी कोळंबी आहे ना तिच्यामध्ये गरम पाणी टाकून ठेवायचं. तर गरम पाण्यामुळे काय होतं, याच्यामधली सगळी घाण माती वगैरे असते ना ती निघली जाते. कारण या कोळंबीमध्ये देखील आतल्या साईडला थोडीशी रेती माती असते, जे काही असलेलं ना ते गरम पाण्यामध्ये निघून जातं. त्याकरता एक 10 मिनटं याला गरम पाणी टाकून ठेवायचं, म्हणजे स्वच्छ होते. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि मस्त ठेचा बनवून घेतला आहे. तव्यामध्ये तेल टाकलं आहे, बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. कांद्याला ना थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. हलकासा गोल्डन कलर आला की समजायचं कांदा मस्त फ्राय झाला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला ठेचा ॲड करून घ्यायचा आहे. या हिरव्या वाटणामुळे ना खरं तर या कोळंबीचा स्वाद अजूनच भारी लागतो. नसेल कधी तुम्ही केले ना तर या पद्धतीने करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की तुमचं सुकट कसं झालं आहे ते. खूपच भारी लागते. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे, तसंच चिरलेला टोमॅटो घातला आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला शिजण्यासाठी थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी टाकायची. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आता याच्यावरती ठेवायचं आपल्याला झाकण. एक 5 मिनटं याच्यावरती झाकण ठेवलं आणि मस्त मीडियम टू लो फ्लेमवरती ही सुकी कोळंबी मी शिजवून घेतली. तर अतिशय भारी सुवास सुटला याचा. चिरलेली कोथिंबीर याच्यावरती घालायची आणि छान असं मस्त बरोबर किंवा चपातीबरोबर खायचं. तर चपातीबरोबर पण तर एकच नंबर लागतं हे कोळंबी. आणि कलर पण खूप छान आला याला. चवीला पण तितकीच भारी लागत होती. तर नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर तसंच माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करायला विसरू नका.